बरोबर आहे ना. क्रिकेटपटूंचा आदर केला पाहिजे, सत्कार केला पाहिजे, त्याचा निश्चित आपल्याला अभिमान आहे. मात्र क्रिकेटपटूंना प्रचंड प्रमाणात सगळं अशा प्रकारे ऑलरेडी बीसीसीआय वगैरे मोठ्या प्रमाणात बक्षीस देत असतात. महाराष्ट्र सरकारचं मला वाटतं 11 कोटी रुपये दिल्याने फार त्यांना फरक पडेल अशातला भाग नाही, परंतु महाराष्ट्राला फरक पडू शकतो. कारण आज आपली स्थिती, शेतकऱ्यांची स्थिती दयनीय आहे. एक एक पैसा आपला अर्थसंकल्प हा अतिशय डेफिसिटचा आहे, तुटीचा आहे. योजना सरकारने मोठ्या मोठ्या जाहीर केल्या आहेत, त्याला पैसा कुठेही अवेलेबल नाही. आणि असं असताना आपल्या तिजोरीतून 11 कोटी रुपये देणं चुकीचं आहे. हे पण मला असं वाटतं, तुम्ही कालचं माझं बजेटचं भाषण आहे का? राज्य आत्ताच्या घडीला किती डेफिसिट मध्ये आहे, सरकारने योजना किती. आता मला एका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका एक्सपर्ट अधिकाऱ्यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की आम्हाला 16,000 कोटी रुपये ठेवले आणि आमचे जवळपास 1,10,000 कोटी रुपयाचे टेंडर काढले. म्हणजे काय? आता मी सभागृहात बोलेल, कारण तो विषय भ्रष्टाचाराचा आहे मोठ्या प्रमाणावर. परंतु असंच आहे, आता समजा यांना विजेचं 7.5 हॉर्स पॉवरच्या याला मोफत वीज द्यायचं. वीज कुठे आपल्याकडं? आज जेवढं वीज डिमांड आहे आणि सप्लाय याचं जर केलं तर 44% वीज आपल्याकडे उपलब्ध आहे आत्ताच्या वेळेला. मग थकबाकी जी 44,000 ते 45,000 कोटी रुपये, त्याचं काय, हा एक प्रश्न आहे. आणि म्हणून डिमांड आणि सप्लाय मध्ये कॉम्बिनेशन असलं पाहिजे, ते कुठेच नाही. राज्य सरकारने घोषणा तर मोठ्या केलेल्या आहे, लाडकी बहिणीची योजनेची केलेली आहे, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. आता पटूंना पैसे दिले, ठीक आहे. या सगळ्या विषय असं असताना अनेक विकास कामाचे